मंडळी, विनोदाची बीज रुजवून हास्याचं वृक्ष फुलवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडपार. को पावर्ड बाय पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड. मंडळी, नेहमीप्रमाणे याही आठवड्याच्या शेवटी आपण ठरवणार आहोत पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे 2 मानकरी. चला तर मग सुरू करूया आजची विनोदाची पेरणी. मंडळी, एका भाईला केले पोलिसांनी अटक. बघूया हे भाई पोलिसांच्या तावडीतून सुटतायत का ते. हॅलो, अरे ऐक ना सर, फालतूगिरी करू नका. म्हणजे ऐक तू पहिला ते सगळं फालतूगिरी नंतर कर. पहिला त्या काल्या कोटवाल्याला कसा पण इकडे घेऊन ये सर. आतला अरुण कदम भाईला यांना अटक मटक करायची हिम्मत होतीच कशी वाचाऱ्या. तू एक काम कर, त्या दादा साहेबांना तू सतत फोन करत राहा न त्यांना सांग कोणतरी नवीन इन्स्पेक्टर आलाय राज शांपूत म्हणून. थोबाड तोंड्या, नाव नीट घे बर का. इन्स्पेक्टर श्याम राजपूत असं आहे ते. कळलं का? एक्सक्यूज मी, फक्त 5 मिनिटं थांब वासाऱ्या. मग तुला कळेल की तू कोणाला अटक मटक केलेस ती. एकतर आहे ना, त्याला अटक मटक नाही म्हणत, अटक म्हणतात. आणि आता जर तू चुटक्या वाजवल्या ना, तुला पटक पटक करून मारीन मी. हॅलो, तू फक्त मला हात लावून दाखव. घाले उडवून काढीन असा ना. नाटक कर रहा है ना तो. हॅलो, अरे मिनी तुला बोललो फक्त हात लावून दाखव. आवऱ्या जोरात हात लावलास तू. नाही, तुला अजून माहित नाही की मी कोण आहे म्हणून आवरी तुझी डेअरिंग चालले. आहेच का मस्ती आहेच का अजून? 5 मिनिट तू या लॉपअप मध्ये मला तू ठेवून दाखव. लॉपअप मध्ये ठेवून दाखव. नमस्कार. कोण आहे? मी ॲडव्होकेट विराज जगताप याचा बाबा. विराज जगताप याचा बाबा? हो. तुम्हाला स्वतःचं नाव नाहीये का? हा, त्याचं काय झालं? काय झालं? सरांनी मला घाईघाईमध्ये कॅरेक्टर दिलं, त्यामुळे ना नाव पाठ करायचं राहून गेलं. अच्छा, त्याच्यामुळे बहुतेक आल्या आल्या बोबडी वडली आहे तुमची. यालाच म्हणतात कॅरेक्टर वर्किंग. हे तुला अजिबात जमत नाही. बोलला आपण बोलला. बोल 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 बोल. कामाचे बोल बोल, कामाचे बोल. कशाला आले? हा माझ्या अशिलाचा जामीन. माझ्या अशिलाला ताबडतोब सोडायचं. अरे अजून FIR ची नोंद केली नाही आणि डायरेक्ट जामीन? हो, माझं काम असंच असतं, एकदम फास्ट. हो, चला येतो मी. सेशन कोर्टात माझी हेरिंग आहे. अरे ए नाण्या, गाडी काढले. अरे हा कॅरेक्टर करायला आला का मला चिडवायला आलेला आहे? जाऊ दे याला, जाऊ दे. कळलं ना तुला वसऱ्या? काय? मी कोण आहे ते? हो, पचकन मला बाइज्जत बरा कर. एक मिनिट. ते बाइज्जत बरी असतं बर का. बाइज्जत बरा म्हणे काय बोलतो का? बाई पंटर लोक आपला भाई सुटलाय. अरे गरिबांमध्ये लाख लाख रुपये वाटा. वाटू दे. मी निम्पन्न बस बोलले होते. माझा नवरा सुटला ना, देवाला एक सोन्याचा दागिना वाहीन. पण इकडे कुठं देवाचा फोटो दिसत नाही आहे. वहिनी, माझ्याकडे देवाचा फोटो आहे. 1 मिनिट भाऊजी. अरे बापरे. या घ्या. ओके ओके ओके. वसरे इकडे फालतूगिरी. म्हणजे बायकोचा दागिना डायरेक्ट खिशान टाकलाच? नाही, माझ्या खिशात नाही टाकलाय तो. ते वहिनीने देवाला दिला ना, तर देवाला ठेवाला. आणि माझ्यासाठी सोन्याचा दागिना तर तुम्ही आहे. माझा नवरा सुटला या माझ्या. भाई भाई
थांब. भाई भाई तू रिया झाला ना हा, रिया. आपण तुझ्यासाठी ना केक पण आणलाय भाई. गुच्चू पटारे पोलीस स्टेशन आहे तुझ्या धल्ल्याच्या घरे काय चल चल ए ए ए ए तुझ्या धल्ल्याच्या घरे इथे केक कापायला हा पोलीस स्टेशन आहे दांगडो नको गेट आउट बायला बोलू दे रे त्याला दर्द हुआ है बेचारे को बोलू दे. हॅलो एक्सक्यूज मी कळलं ना तुला म्हणजे एक गोष्ट तू लक्षात ठेवायची मला काय म्हणजे कोणाला पण पकडायच्या आधी तो कोण हाय त्याची लेवल काय हाय त्याची बॅकग्राऊंड काय हाय असं असं एकदा चेक करायचं आणि मग अटॅक करायचं असं, ठीक भाई 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 जा लवकर जा कुठं त्याच्यासोबत लागले तुम्ही चला आपण केक कापूया अरे बाहेर पण- बाहेर निघा हा हा ठीक आहे ठीक बाहेर आहे निघा. या. हा, भाई, वसर, अरे हॅलो हॅलो पण वसर्या पहिली धर, अरे पहिली धर. अरे पण म्हणजे मी कापू कशाने हा? अरे भाई कापायला सगळी आपण सोय केली आहे भाई. यस अरे हॅलो वसर्या तू अशी गालवर डायरेक्ट टुचुकन काढशील मला टोचली तर पुचुकन वर जाईल ना काय रे कापूस तर चला हा. हॅपी बर्थडे टू यू हॅपी भाई 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 ओ, गरीबों में बांट देने का हेलो ए इंस्पेक्टर प्लीज आकर हॅलो 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 अरे मी तुम्हाला फक्त आ करायला सांगितलं तुम्ही हा करायला बनायला लावलं पोलीस स्टेशन मध्ये तलवार घेऊन येतो तू तलवारीच्या लायसन कुठे आहे असायला काय झालं रे तलवारीचं लायसन असतं मग कुठल्या आरटीओला मिळते अरे ए, बुद्धिबळातला झब्बू लायसन म्हणजे परवाना हा शस्त्रास्त्र बाळगण्याचा परवाना कुठे आहे? त्र नाही शस्त्र बाळगण्याचा परवाना कुठे आहे? दाखव हॅलो त्याच्याकडे आहे का हॅलो पेड्या पेड्या भाई साईडला ठेवा ती भाई पेड्या ठेव. अरे ठेव खाली. शस्त्र परवाना आपल्याकडे आहे शस्त्र परवाना आपल्याकडे आहे का रे ते काय असतं परवाना नाही ते काय मला माहित नाही मला फक्त आकाशातले तारे दिसतात अरे पण सशस्त्र परवाना आमच्याकडे नाही नाही का ऍक्च्युली परवाना मी एक AK-47 घेतली होती काय 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 घेतली होती AK-47 अरे बापरे त्याचा पण परवाना आम्ही नाही असं घेतला का? नाही आमच्या गल्लीतली सगळी परानं आहेत ना हा 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 ते त्यांना सुद्धा आम्ही घोडं दिलं तर त्याचा सुद्धा परवाना आपल्याला लागला का रे नाही 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 ए ए मखडायला बंदर काय शाब्दिक पंच मारायच्या नादात आहे ना तू दनादन सगळे गुन्हे कबूल करून टाकलेले आहेत आता मी बघतो की तू कसा सुटतो बा मोरे मोरे घ्या अच्छा, साहेब, याच्या बॅकग्राऊंड सुजाडून काढाय ऐका ना, ऐका. सुंदरी कशी असते न त्याला दाखवा नाही, नाही. सुंदरी कशी आहे दाखवा जरा. नाही, 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 चहा काढलं बरं. नमस्कार हा मगाशी जे येऊन गेले कोण? ऍडव्होकेट विराज जगतापचे बाबा त्यांचा मी मुलगा ऍडव्होकेट विराज जगताप अरे बापरे पण तू जास्त वेटर वाटतो रे वेटर वाटतो तू पण ठीक आहे तू ऍडव्होकेट आहे हरकत नाही रिस्पेक्ट आहे बा हा काम काय हे माझ्या अशिलाचे शस्त्रास्त्र शस्त्रास्त्राचे हा त्याचे परवाने अरे बापरे 2 मिनिटात परवाने पण आणले तुम्ही हो असं का ओ साहेब हा? तुम्हाला माहित नाही आमची ताकद हा. नाही नाही तुमची ताकद मलाच माहितीये 2-2 दिवस तुम्हाला घेऊन बसतो तरी तुम्हाला 2 पानं पाठवत नाही.
2 मिनिटात परवाने आले. ओ आ, हा. हे बघा माझ्या अशिलाला ताबडतोब सोडा. चला मी येतो. माझ्या हायकोर्टात हेअरिंग आहे. अरे अरे बापरे, हे नाण्याचा मुलगा गाडी काढ. केवढी मस्ती आली आहे याला. स्वरानं त्यांना कुठून आला एवढा कॉन्फिडन्स त्याच्या. सोड, वहिनी, सोड. सोडा साहेब. ओ मोरे, हा सोडा त्याला, घेऊन या, घेऊन या. ये, ओ साहेब, आपला भाई है ना एकदम शेर है शेर. दुनिया की कोई भी दीवार उसको रोक नहीं सकती. आमचा भाई आहे ना भाई, तुमचे ते 100 नियम आहेत ना, ते खडे खडे असे पायदळी तुडवू शकतो. बोला, हे तर कायच नाही. हा भाई आहे ना आमचा भाई, तो आहे ना, तो आपला जो पार्किंगचा जो बोर्ड असतो ना, नो पार्किंग लिहिलेला असता. नाही थांब, त्याला कळू देत ना. नो पार्किंगचा बोर्ड असतो ना, तो तिकडनं उकडून काढतो आणि तिथे आपली गाडी पार्क करतो. नाही नाही, कळू दे ना, थांब ना त्याला. आणि हे तर कायच नाही. आमच्या एरियातले जे 100 वडापावचे स्टॉल आहेत ना, तिकडे आपला भाई रोज जातो आणि त्यांच्याकडनं रोज 500 रुपये आणि 3 चुरापाव हप्ता म्हणून वसूल करतो. माहिती आहे काय? हा, नाही नाही, कळू दे ना त्याला. हे फालतूगिरी चालली वचाऱ्या. तो परत मना आत टाकील. आपण त्याला काय पाहिजे ना. वचाऱ्या तू जोशात काही काही बडबडतोस, कळत नाही तुला. काप बस, एकदम काप. एक मिनिट. इथं बघा. ये घ्या भाऊजी. अरे हे वसारे काय चाललंय तुझं? सगळे दागिने ह्याच्या खिशात चाललंय. मग काय झालं? अरे बाई आहेस का कोण आहेस तू? घरी चल. नाही तुला कुत्र्यासारखा मारलं तर माझं नाव दुसरं नाही असला. इकडे अरे असं ये, असं ये, असं ये. आता मारलं. घरी जाऊन डोमेस्टिक व्हायलन्स करणार आहे तू? नाही मी डोमेस्टिक व्हायलन्स करणार आहे घरी अरे जाऊन? डोमेस्टिक एअरपोर्ट नाही, मी इंटरनॅशनल आहे. मोरे, याचे विमान उडवा जरा. स्वरानं याच्या रनवे उकरून टाका याच्या. एवढं काय प्रॉब्लेम? नाही, नाही, मार नाही. खाणार आहे. नाही, त्याला माराव. स्वरानं त्याला लय मारतायत. स्वरानं नाही, मीच मार खाणार आहे ना. स्वरानं याच्यासाठीच आग टाकणं, नंतर मार. इन्स्पेक्टर साहेब, अरे तू परत आला? मगाशी जे येऊन गेले ना ऍडव्होकेट विराज जगताप, हा. त्यांचा मी मुलगा. हो. अरे बापरे, हे कुठलं कॅरेक्टर पकडले रे तू? कुठलं हे कॅरेक्टर? अरे फारच लहान झाला ना हा मुलगा. 7वीत असताना वकील झाला खरं तू रे. हा? आणि एकदा तू आजोबा म्हणून आला, एकदा तू स्वतः आला, आता त्याचा मुलगा म्हणून आला. सरळ विराज म्हणून यायचं ना रे. चल कामाचे बोल, पटकन कामाचे बोल. हा, ही माझ्या अशिलाची बेल. ही बेल ओली आहे का सुकी आहे? या पंचसाठी तुला जन्मठेप होऊ शकतो. आणि साहेब, तुम्हाला विनोद न करण्याबद्दल फाशी होऊ शकते बरं का. गोस्वामी सर पण कधी एवढे बोलले नाही रे मला. फार पटकन पटकन कामाचे बोल. काय आहे? ही घ्या माझ्या अशिलाची बेल बरं. आणि त्यांना ताबडतोब सोडा. येतो मी. माझं सुप्रीम कोर्टात हेअरिंग आहे. ए नाण्याचा नातू, गाडी काढ. त्यांना स्वरानं आता. ठीक आहे, स्वरानं ठीक आहे. मोरे, ओ घेऊन या त्याला, घेऊन या. बाई आला. बजाव रे, बजाव. थांबा. या पंटर लोग, ये आपला भाई परत आलाय. हा 1 लाख रुपये गरीबी में बांट दो. हा चलो. वसाऱ्या काय गरीबी मग बाट दो सारखं चाललंय वसाऱ्या. कुणाच्या बापाच्या जीवावर आवर उडतोयस तू? अरे लाखां पैसे वाटलेस तर उद्या त्या गरीबात मी असेल. ओ इन्स्पेक्टर साहेब, ओ इन्स्पेक्टर साहेब, हे वसारी काहीतरी माती खायच्यात मी निघतो. हा प्लीज तुम्ही काळजी घ्या सर.
अरे आता काय केलंय? वर्दीवर हात टाकतो मी नाही. मग ऑन ड्युटी पोलिसाला मारतो. कधी? आता काय केलं तू? अरे मी म्हणजे नुसतं असं केलं. असं कुठे केलं मी? मोरे बोलून मी तुमच्या पाया पडतो. प्लीज या मोरेकडे नका पाठवू. काय झालं? वसारा लय मला कुत्र्यासारखा मारतो मारतो ना? सागला राग तो मांजावर काढतोय. म्हणजे तो काय करतो, शालूचा डान्स करतो ना, मला खाली तुडवतो. पाया पडतो. नका या मोरेकडे पाठवू प्लीज. ठीक आहे कडला. आता आम्ही काय करू शकतो? मग जास्त चुटक्या वाजवायच्या नाही. हा ठरवलं ना तर रपारप गुन्हे दाखल करून आयुष्यभर जेलमध्ये सडायला ठेवेन मी तुला. पण आम्ही कायद्याचे रक्षक आहे. कायदा हवा तसा वापरत नाही आम्ही. आणि आयुष्यात आहे ना, जगात कोणासमोर पण माच करायच्या, पण पोलिसांसमोर नाही. कळलं ना? काय पाहिजे रे? बँड बाजा मिरवणुका काय आला पाहिजे? हा काय 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 तू हिरो आहे का? नाही. हिरो आहे तू? काय तीर मारलंय? गुन्हा केलेला आहे ना, मान खाली घालून जायच्या एकदम. हा नीट. काय दिसणार नाही हो. परत मार कशाला? नीट नीट. तुला वेगळं सांगू का रे? मान खाली घालायला सांगितली होती ना. हा पण त्याला मी ओळखत नाही मी साहेब. नाही का? नाही मी माझ्या एरियातला भाई आहे मी. मोरे हा. आता याची बायगिरी काढा. चला भाई चल. हो भाई सांगायला आला काहीतरी. नाही, माझं तो काय काय संबंध नाही. हे भाई सांग. नाही. वा जबरदस्त कॉन्सेप्ट होती. खूप मज्जा आली. आणि मला वाटतं एकदा विराजच्या व्हेरिएशन साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. विराज क्या बात है. बघा हास्यरसिक काय म्हणतात. सई धमाल परफॉर्मन्स होता. फार आम्ही मजा केली. मी सुरुवात करेन प्लॅटॉनिकपासून. एकही डायलॉग नव्हता तरी तुम्ही अग्री केलं हा परफॉर्मन्स करायला. ह्यासाठी तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि तुमच्या उपमा किंवा तुम्ही ज्याच्यामुळे फेमस आहात त्या गोष्टीतून तुमच्याबद्दल, तुमच्या कॅरेक्टरबद्दल कळत गेलं, यासाठी पुन्हा एकदा टाळ्या. येस. विराज मस्त, सुंदर. वने मस्त बॉडी लँग्वेज होती आणि टिपिकल एका गँगस्टरची बायको दिसतीयस. फार मस्त. हेअर मेकअप कॉस्ट्युमला पैकीच्या पैकी मार्क. अरुणदा फारच मस्त. फार मजा आणली तुम्ही. एकतर खूप एनर्जी पाहिजे होती ह्या परफॉर्मन्सला. नेहमी तुम्ही एनर्जीवालेच परफॉर्मन्स करता आणि यू किल इट. म्हणजे फारच मजा आली. पॅडीदा मला एकदा प्लीज नाचून दाखवते सुटल्यावर कसे नाचतात प्लीज. हा एक साधा भाई होता पण त्याच्यामध्ये पॅडी कांबळेने इतके रंग भरले की तो वेगळाच भाई दिसू लागला. फार भारी. फार मजा आली. श्यामदादा तुमच्या स्पिरिटला सलाम. आज तुमच्यावरती खूप पंचेस होते पण ते पंचेस घेताना तुम्हा स्वतःलाही गालातल्या गालात हसू येत होतं. आय थिंक हे स्पिरिट खूप महत्वाचं आहे या मंचासाठी. नाही सिरियसली हे स्पिरिट या मंचासाठी खूप महत्वाचं आहे आणि ते तुमच्याकडे खूप जास्त आहे. त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. आणि मस्त होता हा इन्स्पेक्टर. धुमाकूळ घातलात तुम्ही. मजा आली. थँक्यू सो मच गाईज. मंडळी विजयाला गवसणी कशी घालायची याचं विशेष मार्गदर्शन करायला तुमच्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेरा. तर मित्रांनो आजच्या आपल्या सेशनमध्ये तुम्ही काय शिकलात? आयुष्य म्हणजे सकारात्मक जगणं. म्हणजे कसं होतं की बऱ्याचदा एखादी नकारात्मक गोष्ट घडते, दुःख येतं, आपल्याला वाटतं अरे यार हे माझ्याच बाबतीत का होतंय, हे माझ्याच आयुष्यात येतं. पण असं नसतं. ती सेम गोष्ट बऱ्याच जणांच्या आयुष्यात घडत असते. आपण ती स्वतःला लावून घेतो. मंडळी कसं असतं की आपल्या आयुष्यात काही गोष्टी घडतात त्यावेळी आपण एडिसनचं उदाहरण डोळ्यांसमोर ठेवलं पाहिजे. म्हणजे इथे बसले काही ॲडिशनमध्ये धन्यता मानतात नाही.
आपण एडिसनचं उदाहरण डोळ्यांसमोर ठेवलं पाहिजे. एडिसन महान सायंटिस्ट ज्याने बल्ब बनवला होता. 999 वेळा तो फेल झाला, 1000व्यांदा तो सक्सेसफुल झाला, त्याने बल्ब बनवला. एडिसन आपल्या स्पीचमध्ये काय म्हणतो की या 999 वेळा मी फेल झाल्यामुळे मला अपयशाची 999 कारणं कळली. ही आहे सकारात्मकता. म्हणजे बऱ्याचदा आपलं काय होतं की नोकरी जाते, ठीक आहे, एक नोकरी गेली पुढची येईल ना. किंवा काय होतं की समजा आपल्याला व्यवसायात अपयश येतं. म्हणजे कधी कधी असं होतं की सोमवार मंगळवारी नाही बोलवत, फक्त बुधवार गुरुवारी बोलवतात. हरकत नाही. स्वतःला निराशेच्या गर्तेत ढकलू नका. जेव्हा जेव्हा असं नैराश्य वाटेल त्यावेळी स्वतःला समजवा, स्वतःच्या मनाला समजवा. खुद को कर बुलंद इतना कि खुदा खुद आके बंदे से पूछे कि बता तेरी रजा क्या है. ऐका ना. आणि त्यासाठी एकच गोष्ट करायची आहे, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान काय होतं की मुलगा फेल होतो. ऐका ना. बाबांना येऊन सांगतो, पण मुलगा बाहेर खेळत राहतो, बाबा घरी रडत राहतात. ऐका ना. याने काय होणार आहे. मुलगा येणार, बोला अरे माझ्या एवढ्याशा अपयशाने बाप रडायला लागला. मुलगा पुढे आयुष्यात कसं अपयश पचवणार. ऐका ना. नाही का. 2 मिनटं थांबायचं, विचार करायचा. तुम्हाला सांगतोय 2 मिनटं थांबायचं, विचार करायचा की आता काय करताय. मुलाला समजवायचं की ठीक आहे, तू शाळेच्या शिक्षणात फेल झालायस, जगाची शाळा चालू आहे, हरकत नाही. विश्वाच्या विद्यापीठातून तुला पदवी घ्यायची आहे आणि त्यासाठी एकच लक्षात ठेवायचं, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह. बंटी नापास झालाय. कर हर मैदान फतेह. बंटी नापास झालाय. हो, कर हर मैदान फतेह. बंटी नापास. कर हर मैदान फतेह. बोलत राहा. कर हर मैदान फतेह. काय बोलते आपलं बंटी नापास झालाय. 1 मिनिट फाडालो. बंटी नापास झालाय. हो, पण आता ठीक आहे, आता काय पर्याय नाही. बंटी नापास झाला. देईल तो परीक्षा ना. माझा बंटी नापास झाला. परीक्षा देईल. तुम्ही घाम पुसा. बंटी नापास झाला. हो. माझा बंटी नापास झाला. काय करताय तुम्ही. माझा बंटी नापास झाला. तुम्ही काय करताय. तुम्ही शांत व्हा. माझा बंटी नापास झाला. तुम्ही त्रास नका ना करून घेऊ स्वतःला. अहो, तुम्ही मोटिवेटर आहात ना. मोटिवेशनल स्पीच देता आणि तुम्ही स्वतःच खचलत तर कसं होईल. बंटी फेल ना परत एक्झाम. होप्स होते माझे. हा ठीक आहे. आता काय होणार माझं. ऐका ना, तुम्ही नका ना त्रास करून घेऊ. मी जीव देतो. तुम्ही बरे आहात ना. मी जीव देतो. मला मरायचं. गप्पा बसा. तुम्ही पॉझिटिव्हली घ्या ना हे सगळं. हा, टेक इट पॉझिटिव्हली घ्या. पॉझिटिव्हली फाटली माझी. सगळ्या सकारात्मकतेला ठिगळं लागले, ठिगळं. आणि काय कुठे तिकडे जाऊन आपला ऍटिट्यूड मध्ये बसतो. मागे काय फाटले माझं मला माहितीये. कोटच तर फाटलाय ना. हा, फक्त कोट नाही, खाली शूज बघ, शूज ते पण आतून फाटले. एक मिनिट थांबा. नाही, हे बघा. 47व्या पानावर काय लिहिलंय. तुम्ही उगाच खचून जाऊ नका. 47व्या पानावर तुम्ही काय लिहिलंय. हा, तुम्ही लिहिलंय रात्रीच्या गर्भात असतो उद्याचा उशक्का. काय ते लिहिणं पुरतं आहे ग. हे सोडून टाक. तुमच्यासाठी मी करते. तुम्ही नका ना एवढं त्रागा करून घेऊ. हा, तुम्ही अरे मोटिवेशन पेटलंय वाटतं आज. अरे गोट्या ये गोट्या. तो हाय ना तुमचं ते मोटिवेशनल पुस्तक विकतो तो गोट्या. गोट्या कुठे आहे. जर कुठे होतास कुठे इतके दिवस. खाली चालू आहे. बस गेल्या आठवड्यात विकलीस ना पुस्तक. हो, हा विकतो आपली पुस्तकं. इमानीत बरं विकतो. हो. गोट्या बरेच दिवस मला सांग, गेल्या आठवड्यावर पुस्तकं विकलीस. विकली ना. वा. किती गेली पुस्तकं. गेली हो ना. गेली ना. बघा 2. फक्त 2. हां. आणि त्यात एक पुस्तक 50% डिस्काउंटने गेलंय. आणि दुसरं गेलं. हा, पूर्ण किमतीला गेलं. फक्त सर ते EMI वर घेऊन गेले. 240 रुपयाचं पुस्तक EMI वर घेतलं. म्हणजे झालं काय, ते काय म्हणाले की
पुस्तक घेणारे जे आहेत ना ते म्हणाले मी अजून यशस्वी झालेलो नाहीये. पुस्तक वाचून हळूहळू यशस्वी होईन. जसा यशस्वी होत जाईन तसा तसा दर महिन्याला 20 रुपयाचा EMI देत जाईल. 12 महिन्यात तो पेड करेल. हो 12 महिन्यात 240 रुपये कवर. आणि एखादा हप्ता थकला तर मी ऍडजस्ट करतो बोललो. EMI तू ऍडजस्ट करतो. 2 पुस्तकं गेली, एक 50% डिस्काउंट, एक EMI वर. बर तिसरं पण गेलं. तिसरं गेलं. हा, तिसरं गेलं. तिसरं गेलं पण ते चोरीला गेलं. काय करू नका ना तुम्ही टेन्शन. काय करू. माझ्याच बाबतीत असं घडतंय का? पुस्तकं चोरतात कोणी. काय करू. हे बघा पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह नाही का, बी पॉझिटिव्ह. हे बघा इथे काय लिहिलंय, 48 पानावर काय लिहिलंय, फॉलो द एक्सिलन्स, सक्सेस विल फॉलो यू. नाही येत. लय वर्ष करतो प्रयत्न, नाही येतच नाहीये यश. काय नाही ग, फक्त प्रयत्न करून काही होत नाही, नशीब लागतं. सर माझा पगार हवाय मला. विक आणि घे पगार. काका ह्यांना विकत घेताय 17 रुपये. निघतोस 17 रुपयाला विकतोस मला. मी मरतो, मला मरायचं. मी मरतो, मी इथून उडी टाकून मरतो. मी मरतो, मला नाही जगायचं. नका ना असं करू. तुम्ही असं खचून जाऊ नका. तुम्ही स्वतः खंबीर राहिलं पाहिजे. हे पुस्तक तू लिहिलंयस? अरे हो. तुम्ही कुठे विकत घेतलं? विकत नाही घेतलं, चोरलं. मारू नका नवऱ्याला माझ्या. मारू नका. मध्ये नका बोलू. मारू नका. हे पुस्तक लिहितो. दुकानावर पुस्तक चोरलं तर तुम्ही हे केलं? तो मी इतकं दरिद्री पुस्तक, इतकं दरिद्री पुस्तक, हे चोरलेलं पुस्तक मी विकायला गेलो तर कोणी विकत घेतलं नाही. इतकं दरिद्री पुस्तक. पहिल्यांदा असं पुस्तक माझ्या हातात बघून पोलीस मागे लागले रे माझ्या. हे काय आहे म्हणून. हे बघ हे मोटिवेशनल. नकोय मोठी तुला ना उभा चिरीन. परत जर असं पुस्तक गेलं उभा चिरीन, मागा ठाण्यामधून कुत्र्यासारखा मारीन. कळलं काय. सोडा ना वहिनी, तुम्ही 2 मिनिटं का बसा. हा आय एम सॉरी. लिहिशील परत पुस्तक? लिहिशील. हा कोट घालून पेंग्विन दिसतो आणि मला सांगतो काय. इकडे समोर आहे. लिहिशील. सॉरी. नुसती सॉरी नाही, पाया पड. पाया पड. पाया पड. मी मोटिवेशन. पाया पड. असं नाही, झोपून. विकास समोर येऊन फोटो काढ. ये कॅमेऱ्यात ये. फोटो काढ. पुस्तक मर सांगत पुस्तक परत लिहिलं ना. आई शपथ तू जर लिहिलं ना परत पुस्तक, तुला कसा मारू रे मी. कसा मारू. पाया पड. विक्या 1 नंबर. लिहिशील पुस्तक परत? मी पाया पडते तुमच्या, प्लीज माझ्या नवऱ्याला. परत सांगा असं पुस्तक लिहू नका म्हणून. त्यांना मी समजावून सांगते. तुम्ही रडू नका. तुम्ही असं नका ना खचून जाऊ. तुम्ही मोटिवेटर आहात ना. तुम्ही जसं रडलात तर कसं होईल. तुम्ही थांबा. तुम्ही एक काम करा. तुम्ही ना हे बाबाचा अंगारा घ्या. हा अंगारा लावा, धरा. हे बरं वाटेल तुम्हाला. हा बाबाचा अंगारा घ्या आणि हे घ्या प्रसाद खा. धरा प्रसाद घ्या. प्रसाद खा, बरं वाटेल तुम्हाला. थोडी पॉझिटिव्हिटी येईल. अगं माझ्याच पुस्तकाचं पान आहे. बाबाकडे गेलं प्रसाद वाटायला, माझ्याच पुस्तकाचं पान आहे ते. रद्दीवाल्यांनी हे केलं असेल. म्हणजे ते हे केलं मी. काय केलं? रद्दीमध्ये आवृत्त्या होत्या ना खूप आपल्याकडे, तर ते रद्दीवाल्याला विकल्या. तुम्ही बोलता ना टाकाऊतून टिकाऊ करायला शिका, प्रत्येक गोष्टीतनं पैसे कमवायला शिका. विकले. म्हणून तू 4,500ची पुस्तकं 130 रुपयाला विकलीस. 30 रुपये. 30च दिले. काय करू मग. भेळवाला सुद्धा तुमची पुस्तकं विकत घेत नव्हता. म्हणाला ह्या विकत तुमच्या पुस्तकाच्या
तरी 6 पुस्तकं ठेवली आहेत मी. कशाला ठेवलीस ती तरी? उंदरं किती झाली आहेत घरात? काय संबंध? मग उंदराची औषधं मारून सुद्धा उंदरं मरत नव्हती. त्या दिवशी तुमची पुस्तकं खाल्ली, 2 उंदरं मेली दुसऱ्या मिनिटाला. कोपऱ्या कोपऱ्यांना पुस्तकांची पानं लावून ठेवली आहेत. 5-6 उंदरं बाकी आहेत, मरतील ती पण नाही का? काय लायकी माझी? मी कोण आहे? तुम्ही मोटिवेटर. मेलं पाहिजे. नाही, तुम्ही असं नका ना बोलू. मेलं पाहिजे. उठा. नाही लोक वाट बघतात तुमची. हा, लोकांना तुम्ही सावरा. तुम्ही स्वतःला सावरा. हा, लोक वाट बघतात. त्यांना सांगा कर हर मैदान फतेह. एवढं तुम्ही खचलेला आहात, पण तुम्ही स्वतःला सावरायला शिकलं पाहिजे की नाही? तुम्ही समजावता की नाही सगळ्यांना? हा, ते वाट बघतात, त्यांना सांगा कर हर मैदान फतेह असं सगळ्यांना सांगा. ओरडू. स्माइल, बी पॉझिटिव्ह. हा. सॉरी गाईज, सॉरी फॉर लेट. आयुष्यात लक्षात ठेवा की अशा वाईट गोष्टी घडतात, आपल्याला वाटतं की आपल्याच बाबतीत घडतात, असं नसतं. कर हर मैदान फतेह. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. सगळं करा हर मैदान फतेह. युनिव्हर्सकडे बघा, सगळ्या गोष्टी आपल्याकडे खेचून घ्या आणि बोला कर हर मैदान फतेह. नमस्ते. ते सगळं आहे. एक मिनिट. हॅलो. लेक्चर चालू माझं. कोण आहात तुम्ही? काय? बँकेतून आलोय मी. म्हणजे? लॅपटॉप लोनवर घेतला होता ना, हप्ते कोण भरणार याचे? एवढं? लॅपटॉप विसरायचा. ऐका ना. आपने कर लिया मैदान फतेह. मस्त, खूप छान कॉन्सेप्ट होती. आणि दादा काय रडला सारे. लई मजा आली. प्रसाद. वाह, बहारदार. वेगळा विषय होता आणि गंमत आली मला फार बघताना. समोर जेव्हा तू आमच्याकडे तोंड करून उभा होतास तेव्हा तू आम्हाला सल्ला देत होतास आणि तुझी पाठ वळली की आम्हाला हसू येत होतं. या नाण्याच्या 2 बाजू होत्या त्या मोटिवेटरच्या. त्या दोन्ही बाजू तू फार भक्कमपणे मांडल्यास प्रसाद. ॲट द सेम टाइम मग तूही तेवढ्याच सटली त्या बायकोचं कॅरेक्टर, तिचं जेवढं कर्तव्य ते पार पडत असेल तेवढ्याच इंटेन्सिटीने तू तो परफॉर्म केला रोल. मजा आली, मला फार मजा आली. आणि मधली कॅरेक्टर्स म्हणून ओमकार, निमिष, वंडरफुल. मला एका गोष्टी फार गंमत वाटली पशा, की आम्ही जे काय ऐकलं आहे तुझ्याकडून किंवा इतरांकडून, की गौरव मोरे साहेबांसाठी तू स्वतः एक मोटिवेटर आहेस. बरोबर आहे गौरव? तुला अनेक वेळा त्यांनी मदत केली आहे, तू त्याच्याबरोबर बऱ्याच एकांकित काम केलं आहेस, त्यांनी तुला बरेचदा डिरेक्ट पण केलेलं आहे. सो डिरेक्टर हा एका अर्थी मोटिवेटरच असतो कलाकारासाठी. सो तू स्वतः त्याचा मोटिवेटर असताना आज या स्किटमध्ये त्याच्या पाया पडताना तू जराही कचरला नाहीस ना. सही आहे. दॅट इज जस्ट बिकॉज ऑफ द रोल. त्या रोलची काय गरज आहे, तिथे तुझा इगो अडवा आला नाही ना, याच्यासाठी तुला 100 किसेस. गौऱ्या पण तालमीत खांडेकर ही मुवमेंट कट करा, हे नको. मी बोललो माझ्या नाही. वा गौऱ्या, वा. मला की मला मार म्हटलं माझ्याकडनं होणार नाही. सॉरी यार, मी त्याला बोललो पण खरं काय होतं मनात? पण त्याचबरोबर ना फक्त पाया पडणं होतं, अख्खं ती त्याची ॲडिशन होती. बहादर किस्सा आहे हा. मंडळी, शाळेत ऍडमिशन घ्यायचं मिशन घेऊन एक कुटुंब गेले प्रिन्सिपलकडे. बघूया त्यांचं मिशन पूर्ण होत आहे का. नमस्कार. नमस्कार नमस्कार. कोण आपण? हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. आउट. प्रिया काय झालं? आउट बोलले जा म्हणतात मला. 1 मिनिट. मला विचारल्याशिवाय आत कसे आलात तुम्ही? नाही सर, हे परमिशन घेतली माझी? सॉरी सॉरी म्हणजे सॉरी ग बसा. सॉरी सर, ते काय ना, ते ऍक्टर आहेत. कोण आहे? हास्य जत्रेत काम करतात ते. तर त्यांना ना अशी सवय झाली, कुठे पण एंट्री घ्यायची ना, अशी भस्कन अशीच एंट्री घेतात. हे बघा मिसेस काय मोरे. मोरे. मिसेस मोरे, मोरे. ही हास्य जत्रा आहे का? नाही.
आता तुम्ही इथे कशासाठी आलायत? तिच्या ऍडमिशन, मुलीच्या ऍडमिशन साठी आलोय. तिच्या ऍडमिशन साठी ना? हो हो. मग इथे मला कशाला सांगताय हे तिथे कशी एंट्री घेतात ते? हा? मला काय करायचं ते कशी एंट्री घेतात? फेमस आहे, प्रचंड फेमस आहे. म्हणजे जाऊ द्या. सॉरी सॉरी सॉरी. तू माझ्या इकडे बघा ओ मुले, हा. शाळेत आल्यावर ना शाळेचे नियम पाळायचे, कळलं? तिथलं नाही सांगायचं आम्हाला. अशरफ अली, अशरफ अली, ये तियाजी खेल क्यों खेल रहे हो आप? आपका स्कूल जिंदाबाद है, इससे हमें कोई एतराज नहीं है. लेकिन मेरे पापा भी जिंदाबाद थे, जिंदाबाद थे, जिंदाबाद लोएंगे, उकाल दूंगी. अशरफ अली, अशरफ अली, अशरफ अली, अशरफ अली, अशरफ अली, अशरफ अली, ओ मिसेस मोरे, तिला अशरफ अली, सोडा. ओ, एक मिनिट, अशरफ अली, एक मिनिट. अशरफ अली. अहो, तिला सोडा आणि यांना आवरा हो. अहो, तिला 2 रट्टे दिले ना तुम्ही, ती शांत तरी बसेल. या माकडाचं यांचं काय करणार तुम्ही? दामिनी, समजाओ इसे. तुम्ही ऐसे खिलौने. काय चाललंय? सॉरी सॉरी सॉरी. असेच वागतात असेच. अहो, पण ही केबिन आहे प्रिन्सिपलची, जरा तुम्ही. सॉरी सॉरी. आय एम सॉरी सर, आय एम सॉरी, आय एम सॉरी. नाही ठीक आहे, पाया वगैरे पडू नका तुम्ही. सॉरी सॉरी. अहो सॉरी सॉरी काय? नाही पण मुलगी खूप गुणी आहे. हा. खूप खूप हुशार आहे हो. आणि काही काळजी करू नका हा. खूप गोड मुलगी आहे. शिवाली, यू आर अ गुड गर्ल ना? येस मम्मा, आय एम अ गुड गर्ल. माझी मुलगी खूप हुशार आहे सर. ते तुम्ही त्याचं ते इंट्रोगेशन घ्या ना सर. काय घेऊ? इंट्रोगेशन. इंट्रोगेशन? हा. इंट्रोगेशन घेऊ मी? इंटरव्ह्यू म्हणायचंय त्यांना. नाही पण इंटरोगेशन हा शब्द तरी नीट बोलू द्या आधी. इंट्रोगेशन म्हणतायत ते. सॉरी सर, माय मिस्टेक. माय इंग्लिश नॉट कम. बर. कम. तर 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 नको 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 गो. कळलं, बसा तुम्ही. या. कळलं. बसा बसा please. बसा बोलते. हु 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 हु. Please जरा तुम्ही प्रिन्सिपल शाळा आहे. बाळा बाळा, तुला शाळेत यायचं ना शिकायला? हा, मिळणार, ऍडमिशन मिळणार, पण आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. हा हो हो. बाळा घाबरू नको. हे बघ, मोठं चॉकलेट देणार. उत्तरं बरोबर दिली की मोठं चॉकलेट देणार. मला हवं मोठं हा चॉकलेट. हा, माझी उत्तरं द्यायची. हा बाळा, मला सांग नाव काय तुझं? माझं नाव आहे, उभे राहा. माझं नाव आहे शिवाली मोले फ्रॉम पवई फिल्टर पाला तानाला लाला ना. जबरदस्त जबरदस्त. काय ही पण यांच्यासारखंच बोलतीये. अरे सर, उसके खून खून में टाना नाना भराय सर. असू दे हो, प्लीज तुम्ही हे सतत करू नका हो. नाही. हा मिसेस मोरे, इकडे पुढे. प्लीज. सॉरी. आणि तुम्ही हे अभिमानाने सांगू नका खून खून में टाणं, हेच दुर्दैव आहे. यांच्यावर जायला हवं होतं जरा त्यांनी. नाही, ती माझ्यावर पण गेलीये ती, पण जरा जास्त यांच्यावर गेलीये. हो पण असं नको ना, तिला चांगलं शिकवा ना हो, तुम्ही. मी सांगते. काय शिकवलंय? काय शिकवलं म्हणजे? काय शिकवलं? असं टनाना बोलायला शिकवलं. मग काय बोलू? तुला नीट चांगलं सांगितलं होतं मी. माझं नाव ते घ्यायचं फेमस होतं. आहे, त्याला मी काय तुम्ही करू? भांडू Famous नका. आहे म्हणजे काय दिसेल? तुला माहिती आहे फेमस आहे म्हणून? नाही, बघा तुम्ही आवाज चढवू मोरे, नका माझा. तू घरी चल. अरे एक मिनिट, भांडू. काय झालं? बघितलं? अहो, रडली ना ती ती? रडायला लागली हो. ए बाळा, ये काही नाही झालं. काय बस इथे बस. काय झालं बाळा? काय रडायचं झालं? नाही. काय झालं? बस. काय झालं? काय झालं? हे दोघं गली पण असे बांधतात हा? आणि मग कली लावून घेतात. हे काय म्हणते ही कडी लावून घेता म्हणजे? अहो सर, कसं आहे, आमचं घर चाळीत आहे ना. आम्ही कसं सुपरस्टार आहे. मी जरा तरी गेलं तर नाही नाही, म्हणजे लोक जमा होतात आमचं भांडण ऐकायला. मग काय चर्चा होते ना बाहेर. त्यापेक्षा आपलं भांडण बाहेर ऐकायला जायला म्हणून मी कडी लावून घेतो, बाकी काही नाही. अच्छा अच्छा, बरं. नाही तसं नाही. एक मिनिट, तुम्ही हे करू नका. नाही, ती सर. लहान आहे, तुम्ही असं वगैरे करू नका. तिला सांगतो मी शांत व्हा म्हणून, बाकी काही नाही. हा ठीक आहे ठीक आहे. बाळा हे बघ, नाव कसं सांगायचं? माझं नाव बोल, पटकन बोल. माझं नाव शिवाली मोरे आहे. शिवाली मोले आहे. शाबास. आता तू नावं सांगितली ना, आता मला पत्ता सांग बरं तुझा. आमचा पत्ता आहे इकडून बाहेर गेल्यावर ये ऐसा लाइट मारने का, फिर हवलदार है कि नहीं ऐसा चेक करने का और सिग्नल को जंप करने का, आणि मग येते खातूची चाल. उधर ना लशीद भाई ने मोहम्मद भाई का हाफ मॉडल केलेला था. उधर जाने का और फिर मारने का लाइट. हा पत्ता आहे? ही पद्धत आहे पत्ता सांगण्याची? हा? शाळेच्या मस्टरवर मी हा पत्ता लिहू? मी इथे घाबरलोय. ही एवढी 5 वर्षाची पोर ही हाफ मर्डर वगैरे बोलते. ऐका. सॉरी पण ना, यात तिची काहीच चूक नाहीये. नाहीच आहे.
चूक तिची नाही, तुमच्या दोघांची आहे. नाही, 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 यात आमची काही चूक नाहीये. अहो काय माहितीये का, 207 गृहकल्प सदन असं सांगितलं ना की कोणालाच पत्ता सापडत नाही. तुम्ही त्याला दुसरं काहीतरी विचारा ना. दुसरं काहीतरी विचारा ना. हा. बाळा बाळा इकडे ये. तुम्ही जरा तिच्यापासून लांब राहा. मला तुम्ही दोघं नकोय. बाळा इथे. ठीक आहे. आणि नीट उत्तर द्यायची हा बाळा. मोठी शाळा आहे ही. तुला छान छान शिकायचं असेल ना तर नीट उत्तर द्यायची. हा मला सांग तुला काय काय आवडतं बरं? मला ना गोष्टी सांगायला आवडतात. वा. मला गाणी गायला आवडतं. शाबास. मला पप्पाला कौला द्यायला पण आवडतं. मम्मीचे केस पण ओलायला आवडतात. आणि मला ना चायनीज खायला आवडतं. आणि मला लॉलीपॉप पण खायला आवडतात. आणि मला शेजवान चटणी पण आवडते. बस 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 बाळा बस कळलं मला. खूप गोष्टी आवडतात तुला. आता मला सांग तू काय म्हणालीस? गोष्ट सांगायला आवडते. आवडते. मला सांग बरं एखादी गोष्ट. तुला कोणती गोष्ट आवडते? मला येते गोष्ट. सांग बरं मला सांग कोणती गोष्ट आवडते तुला? मला चिवताईची गोष्ट येते. अरे वा मला पण खूप आवडते. मला सांग बरं. मला सांग कोणती गोष्ट आहे? सांग बरं मला. माझ्या गोष्टीचं नाव आहे चिवताईची गोष्ट. एक होती चिवताई. और एक लेता है ना भाई कावले दादा एकदम संटी में बंटी गया. चिवताईचं घर असतं मेनाचं. और कावले दादा का घर लेता है ना भाई शेणाचं. ये थांबा कावल्या ये साडा असा अंगणात. बस बस इकडे बाळा इकडे. तू मागे जर. हे काय ही गोष्ट आहे? ही कोणती पद्धत आहे गोष्ट सांगण्याची? हे चिवताई काऊ हे काय आहे? ही अशी गोष्ट असते का मिसेस मोरे? तुम्ही प्लीज मिसेस मोरे हिला घरी घेऊन जा. सर नका सर. नाही होणार ऍडमिशन. प्लीज प्लीज सर. ऍडमिशन होऊच शकत नाही. सर ऐका ना सर, कशी सांगितली ना तरी गोष्टीतनं काय अर्थ घ्यायचा तो तिला बरोबर कळतो. म्हणजे बोलत कशी असली ना तरी लॉजिक एकदम पक्क आहे. मी मान्य करतो मिसेस मोरे छानच आहे ती, हुशारच आहे. पण फक्त ती हुशार असून फायदा नाहीये ना. हा तुम्ही पण तिला नीट शिकवलं पाहिजे ना. ती हुशार असून उद्या तुम्ही पाठवलं, आम्ही लाख शिकवू तिला चांगलं चांगलं, पण घरी जाईपर्यंत आम्ही शिकवलेलं बिघडणार नाही याची काय गॅरंटी? हे बिघडवतील ना. नाही सर. हे बघा शाळेत मुलगी 6 तास असते, जास्तीत जास्त 8 तास असते. त्याच्यानंतर ती काही तास समाजात असते, त्याच्यानंतर काही तास ती घरातही असते. आणि या तिन्ही घटकांनी जर चांगले संस्कार केले ना तरच एक संस्कारक्षम नागरिक तयार होणार आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. तुम्हा पालकांचं सोपं असतं काय, आम्ही शाळेत पाठवलं, शाळेची जबाबदारी आहे, आमची काही जबाबदारी नाही असं नसतं. मोरे तुमची काही जबाबदारी असते आणि ती पार पाडा. स्वतःची जबाबदारी ओळखा. कळलं ना? हे अशी गोष्ट सांगू नका तिला. एका अटीवर मी ऍडमिशन देईन तिला. हिच्या अभ्यासापासून या माणसाने सेफ डिस्टन्स पाळायचं. हा कळलंय सर? नाही नाही मी सिरियसली सांगतोय मिसेस मोरे, तरच हिला शाळेत पाठवायचं. नाही ठीक आहे ठीक आहे. जाताना क्लर्क कडून फॉर्म भरा तुम्ही. ए भाई कुलकर्णीने ऍडमिशन दे दिले. अरे ही माझी जाम इच्छा आहे की हिनी सांगितलेल्या पत्त्यानुसार मला तुझ्या घरी यायचं आणि तुझं भविष्यातलं अपत्य बघून फार मज्जा आली. लईच भारी. फार झाला परफॉर्मन्स. प्रसाद छान होता विषय. छान निभावली तुम्ही कॅरेक्टर. गौऱ्या तू पण, प्रियदर्शिनी, शिवाली अफलातून. गोष्ट तर फार अफलातून होती. निमिष फार विचार केलायस तू भूमिकेचा. हा प्रिन्सिपल मध्ये मध्ये जाऊन वर्गात शिकवतही असणार, त्याचा खडू त्याच्या केसांना लागत असणार. किंवा त्याच विचारात त्या खडूनी तू अशीच दाढी पण करवडत. हा सगळा तुझा भूमिकेचा विचार मला फार भावला. चांगलं होतं कॅरेक्टर. मजा आली मजा आली. मंडळी, हास्याचा हा गारवा अनुभवल्यानंतर आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. आता भेटणार आहोत उद्याच्या भागात. परंतु तुम्ही बघायला विसरू नका, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडकार.